श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र अध्याय 10 कुरवपूर क्षेत्र महिमा। ओम श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्ये नम, श्री कुलदेवताय नम। सिद्धयोग्याचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवपुराचे महत्त्व कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कोठेही गेले नाहीत, ते कुरवपुरात सूक्ष्म रूपाने कायम राहिले आहेत। पण पुढे असे सांगतात की श्री दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले, हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्ध म्हणाले, अरे श्री गुरुचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडचे आहे। अरे श्री दत्तात्रय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत। ते कुरवपुरात राहत असले तरी ते जगत उद्धारासाठी अनंत अवतार घेतात। भार्गवराम म्हणजे परशुराम आज हे गुप्त रूपाने आहेतच। त्यांचेही पुढे श्रीरामादी अवतार झाले। भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले, हे तुम्हाला माहिती आहे ना? सृष्टिक्रम अव्यात परब्रह्मस्वरूप श्री दत्तात्रय एका स्थानी कायम राहूनही कुठेही अवतार घेतात। श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहतात, असे तरी त्यांनी आपल्या योग्य बळाने विधिकाळी अवतार घेतला, हे लक्षात घ्या। गुरुभक्ती व्यर्थ जात नाही। गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात। जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीच उपेक्षा करत नाहीत। भक्ताने हाक मारताच त्यांच्यासाठी धावून जातात। श्री गुरु कसे भक्तवात्सल्य असतात, ते भक्तासाठी कसे प्रकट होतात, याविषयी मी तुला एक कथा सांगतो। पूर्वी कश्यप गोत्रातला वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता। तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता। तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरात श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे। त्याची श्री गुरुवर नितांत श्रद्धा भक्ती होती। एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला। व्यापाराचा चांगला फायदा झाला व मी कुरवपूर क्षेत्री जाईन व 1,000 ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन, असा निश्चय करून मनोमन श्री गुरूंचे स्मरण करत व्यापारास गेला। त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपथ फायदा झाला। त्याला अतिशय आनंद झाला। तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करत कुरवपुरास निघाला। काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरवले। अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपादांच्या दर्शनासाठी निघालो आहोत, अशी थाप मारून त्यांच्याबरोबर जाऊ लागले। कुरवपुराजवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश नावाच्या ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्याजवळचे द्रव्य लुटले। त्या क्षणी भक्ताचे कैवारी कुरवपूरवासी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडा घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले। त्यांनी त्रिशूलाने त्या चोरांना ठार मारले, परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहता क्षणी त्यातील एक चोर पळाला होता। तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरापराधी आहे। हे माझ्याबरोबर असलेल्या या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती। मी केवळ यांच्याबरोबर प्रवास करत होतो। इतकेच काय, आपण सर्वज्ञ आहात, सर्व जाणते आहात, माझे अंतःकरण आपणास समजते। हे ऐकून श्रीपादांनी त्याला जवळ बोलावले। त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक। मग त्या ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या धडावर चिटकले व मंत्र म्हणून सर्व अंगाला विभूती लावली। त्या क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला। इतक्यात सूर्योदय झाला। श्रीपादयांती एकाएकी अदृश्य झाले।
तो एकटा सहप्रवासी तिथे होता. इतरांचे देह तिथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लारभेष ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सारे चोर आहेत. त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुटले होते. पण त्याच वेळी इथे एक धिप्पाड तेजस्वी प्रकट झाले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्व अंगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूल व खदाग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लाभेश्वर ब्राह्मण हे ऐकले. त्याचबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. ते पाहून त्यांची खात्री पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्री गुरुची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणपादुकाची मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तिथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभाचे महात्म्य असे आहे. त्यानंतर ते नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्री गुरूंनी पुढली चरित्रकथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. अशा रीतीने गुरुचरित्रातील कुरवक्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10वा समाप्त झाला. श्री गुरुदेव दत्त.